म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातल्या तिघांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। तिघांसोबत त्यांच्या पाठोपाठ आलेला कुत्राही मृत्युमुखी पडला, तर लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे। शेतात जनावरांना चारा काढण्यासाठी गेलेले असताना ही घटना घडली आहे। मुख्य विद्युत पुरवठा करणारी तार तुटून शेतात पडली होती। तारेला स्पर्श होऊन तिघांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर म्हैसाळमध्ये शोककळा पसरली आहे। तिघांच्या नातेवाईकांनी वीज वितरण कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये सुतारकीमाळ परिसरातील वनमोरे मळ्यात विद्युत पुरवठा करणारी तार शेतात पडली होती। शेतात चारा काढण्यासाठी गेलेल्या शेतकरी आणि त्यांच्या चुलत भावासह 2 मुलांना शॉक लागून 3 जण जागीच ठार झाले, तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे। पारिशनाथ मारुती वनमोरे वय 40, साईराज वनमोरे वय 13, प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय 35 अशी ठार झालेल्यांची नावे आहे। तर हेमंत पारिशनाथ वनमोरे वय 14 असे जखमी मुलाचे नाव आहे। जखमी मुलाला मिरज शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। पारिशनाथ वनमोरे हे मुलासोबत त्यांच्या शेतात चारा काढण्यासाठी गेले होते। त्यांच्या शेतालगत असणाऱ्या सुभाष राजाराम पाटील यांच्या शेतामध्ये मुख्य विद्युत प्रवाह करणारी 3 फेज विजेची तार तुटून पडली होती। पारिशनाथ व साईराज यांना शॉक लागून ते जागीच ठार झाले, तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांचा चुलत भाऊ प्रदीप आणि त्यांचा मुलगा हेमंत याला शॉक लागला। प्रदीप हे जागीच ठार झाले आणि यात हेमंत हा गंभीर जखमी झाला आहे। या घटनेची माहिती वनमोरे कुटुंबाला समजल्यानंतर वीज प्रवाह खंडित करून हेमंतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे।